प्रभूचा धन्यवाद असो की खरोखरच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या आणि खरोखरच पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला या 17 मेच्या दिवशी परमेश्वराने आपलं सहाय्य केलं आहे आणि खरोखरच आत्तापर्यंत परमेश्वर आपल्याशी प्रामाणिक राहिलेला आहे आणि खरोखरच तो प्रतिदिनी आपलं सहाय्य करणारा परमेश्वर आहे आणि खरोखर या वचनाप्रमाणे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. आणि निश्चितच परमेश्वराने कमीत कमी मला असं वाटतं की हा 50वा किंवा लॉकडाऊनचा दिवस आहे आणि परमेश्वराने इतके दिवस आपल्याला संयमन दिलं, सहाय्य केलं, रोगमुक्त ठेवलं, घरात अन्न दिलं आणि निश्चित केवळ एवढंच नाही परंतु परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. यावेळेस प्रार्थना करूया, प्रभूला गौरव देऊया, सन्मान देऊया आणि त्याच्या या शब्दात दिवशी प्रभूला महिमा देऊया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, की खरोखरच प्रभू येशू आज आपलं वचन सांगतं. मला आनंद झाला जेव्हा ते मला म्हटले आपण देवाच्या घराकडे जाऊ. प्रभू येशू, जो दावीला आनंद होता बाप्पा, जो उत्साह होता तो उत्साह आमच्यामध्ये सुद्धा ठेव. पवित्र आत्मा या बाप्पा, तुमच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, प्लीज हाऊ टू डिपेंड ऑन यू आम्हाला प्लीज शिकवा बाप्पा. हाऊ टू ट्रस्ट इन यू विथ ऑल आवर हार्ट. हेल्प अस नॉट टू लीन अनटू आवर ओन अंडरस्टँडिंग. In all our ways, help us to acknowledge you. Please direct our paths. पवित्र आत्मा या, आम्हाला आत्मेने आणि खरेपणाने पित्याची आराधना करायला सहाय्य करा बाप्पा. प्रभू, आमचा धन्यवाद देणं सुद्धा अंतःकरणातून खरं असो बाप्पा. आमची बाप्पा ओठांची स्तुती प्रभू आत्म्याने आणि खरेपणाने तुमची आराधना करायला आमचं सहाय्य करा बाप्पा. देवा, झडती घे माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत तपास. आमच्या प्रत्येक अपराधांची, पापांची, चुकांची, जाणून घेण्या पापांची क्षमा करा बाप्पा. आणि प्रभू येशू, आज तुमच्या रक्ताने आमचे सर्व पाप धुंसलेले बाप्पा. फादर गॉड, हेल्प अस टू मॅग्निफाय यू, ग्लोरिफाय यू, लिफ्ट यू ऑन हाय बाप्पा. वी सरेंडर द एंटायर सर्व्हिस इन युअर हँड्स बाप्पा. जे बघत आहेत, जे ऐकत आहेत, जे ऐकणार आहेत, बघणार आहेत, सर आशीर्वाद करा बाप्पा. आमचं हृदय प्रफुल्लित करा बाप्पा. प्रत्येकाच्या आत एक नवीन जोश द्या बाप्पा. नवीन बाप्पा एक नवीन स्पार्क द्या बाप्पा. That we may worship you in spirit and truth, such as these who may seek to worship you. ये प्रभू येशू बाप्पा, प्लीज या बाप्पा. येशूच्या नावाने मागतो, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि सर्वांचं पुन्हा प्रभू स्वागत आहे. आणि देवाचं आपण गीत गाऊया, प्रभूला गौरव देऊया. आणि यावेळेस आपण एक उपासने गीत गाणार आहोत. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. ते दुःखे भय आणि वार नाही करीते. ते दुःखे भय आणि वार नाहीशे करीते. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण.
येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू कृपा मागतो तुझे पाय धरती. प्रभू प्रीती तुम्ही जाना येशू हा म्हणती. गुरु उपाध्य दयावान वराजाही तेजाळ. गुरु उपाध्य दयावान वराजाही तेजाळ. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. हे प्रभू माझी स्तवने अत्यंत हलकी. हे प्रभू माझी स्तवने अत्यंत हलकी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. आता तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ. येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ. गुरु उपाध्य दयावान वराजाही तेजाळ. गुरु उपाध्य दयावान
गते, येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. ते दुःखे भय आणि वार नाहीशे करीते. ते दुःखे भय आणि वार नाहीशे करीते. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. खरोखरच येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. देयर इज पॉवर इन द नेम ऑफ जीसस. इट कास्ट आउट ऑल फियर, इट कास्ट आउट ऑल एंजाइटी, it casts out all our problems. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is now sat down at the right hand of the throne of God. जब तक आप यीशु मसीह की ओर देखते हो, आपके सारे समस्याएं सब निवारण हो जाएगी. जब तक आप यीशु मसीह को ताकते रहते हो, तब तक मैं दिल से कहता हूँ कि यीशु मसीह के सामने सारी मुसीबतें टल गई है. ये पहाड़ हट गया है, ये तूफान थम गया है, और सारी समस्याएं यीशु के चरणों में रखने के बाद वो तुम्हारी सहायता जरूर करेगा. हम अजून गीत गाऊया प्रभूच्या गौरवासाठी. गिन गिन के स्तुति करो पवित्र आत्मा के दानों के लिए कि अब तक मुझे संभाला है, अपने बाहों में लिए गया. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए. आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर. आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर. तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर. तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए,
अपनी बाहों में लिए हुए। आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर। आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। आंधिया बन के आए जिंदगी के भीतर। आंधिया बन के आए जिंदगी के भीतर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक यीशु ने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। Hallelujah. God is awesome. He has kept us safe in all these problems, in all this amounts of all these viruses. He is faithful and just. परमेश्वर खरोखरच अपनी आंखों की पुतली की समान परमेश्वर ने हमें रखा है कि सचमुच बाइबल कहती है चख कर देखो कि यहोवा कितना भला है। Oh, taste and see that the Lord is good. Can you imagine? Amidst of all these circumstances, difficulties, people are dying everywhere. Somebody are sick. People are walking long distances. God has kept you safe. परमेश्वराने तुम्हाला आत्तापर्यंत साबूत ठेवलेला आहे. तुमची रक्षा केली आहे. He has provided you every meal every day. त्याने प्रत्येक दिवशी तुम्हाला रोजची भाकर पुरवली. तुमचे पायाचे तळवे जळले नाहीत. उन्हाच्या तुम्हाला झळा लागल्या नाहीत. तुम्ही आज घरात सुरक्षित आहात. तुमचे पाय सुरक्षित आहेत. तुमचा परिवार सुरक्षित आहे. खरोखर देवा धन्यवाद द्या. गिव्ह गॉड द ग्लोरी. लुक ॲट द मायग्रेंट्स ऑल अक्रॉस इंडिया. ते भ्रमणच्या लोकांना पहा. 800 किलोमीटर लोक प्रवास करत आहेत. उन्हात, दुःखात, त्रासात आणि खरोखरच परमेश्वराने आपल्याला घरात सर्व उपाययोजना केल्या आहेत. घरात सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. Aren't we in debt to God that we should not just worship Him, just thank Him, thank Him, thank Him, million times thank Him. He is faithful. तो विश्वसनीय आहे. तो प्रेमळ परमेश्वर आहे. Hallelujah. We'll sing this song one more time. Amen. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. अपनी बाहों में लिए हुए. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. अपनी बाहों में लिए हुए. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आंखों की
पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल, आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए। हालेलुया, गॉड इज सो गुड। खरोखरच परमेश्वर चांगला आहे आणि खरोखरच की ही इज वर्दी ऑफ आवर प्रेज. हिज नेम इज जस्ट, हिज नेम इज फेथफुल, हिज नेम इज वंडरफुल काउंसलर, द ऑलमाइटी गॉड, हिज एवरलास्टिंग फादर. गिव हिम ऑल द प्रेजेस दिस मॉर्निंग. आमेन. लेट्स सिंग वन मोर कोरस. आपण अजून एक गीत गा प्रभूच्या गौरवासाठी. प्रभू खरोखरच महान आहे आणि खरोखरच हा आनंद आहे की देवाने आतापर्यंत आपल्याला सांभाळलेला आहे. आमेन. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. हालेलुया. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. तो गाए, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. हालेलुया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे, एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. तो बोलो, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा, बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. हालेलुया. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. तो गाओ, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है
मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। हालेलुया, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। ओ आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आभारी हो, आभारी मानतो येशूला। खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले। राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले। बोला, खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले। राहायला जागा येशूने दिली, राहायला जागा येशूने दिली। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आभारी 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 हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। गुन्ह्याची माफी येशूने दिली, गुन्ह्याची माफी येशूने दिली। नव जीवन येशूने दिले, नव जीवन येशूने दिले। गुन्ह्याची माफी येशूने दिली, गुन्ह्याची माफी येशूने दिली। नव जीवन येशूने दिले, नव जीवन येशूने दिले। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही 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 आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला। प्रेज द लॉर्ड. गॉड इज सो गुड टू अस. खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि खरोखरच की प्रभू येशू, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतरामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वरा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल and all that is within me, bless his holy name. Bless the Lord, O my soul, and forget not all his benefits. He forgiveth all thine iniquities and healeth all thy diseases. Isn't it worthy? Isn't he worthy to receive all our praises, to receive all our worship, to receive all adoration? खरोखरच तो योग्य आहे. He is worthy to open the scroll and its 7 seals. तो ते 7 शिक्के फोडण्यासाठी, ती गुंडाई उघडण्यासाठी तो योग्य आहे. He is worthy, he is worthy, he is worthy. And indeed, we are blessed to serve the living God. Amen.
यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया. आपण वी आर गोइंग टू लुक टू लॉर्ड इन द वर्ड अँड ट्रूली इट इज द वर्ड ऑफ गॉड विच मेक्स द डिफरन्स. आणि खरोखरच देवाने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे, प्रत्येक गरज पूर्ण केली आहे. आणि निश्चित वी आर सो ग्लॅड that God has been faithful to us and He has been providing to us our daily bread. And truly I can imagine everybody has a testimony. प्रत्येकाकडे आज या सकाळी साक्ष निश्चित असेल. आणि खरोखरच तुमची साक्ष ही तुमची आहे, हिची नक्कल कोण करू शकत नाही, हिची कोण कॉपी करू शकत नाही, तिच्याप्रमाणे वागू शकत नाही कोण. कारण की त्या अनुभवातून, त्या प्रसंगातून, त्या प्रॉब्लेम्समधून तुम्हाला देवाने बाहेर काढलेलं आहे. लोक तुमच्या शब्दांची कॉपी करतील, लोक तुमच्या ॲक्शनची कॉपी करतील, परंतु तुमच्या साक्षीची नक्कल कोण करू शकणार नाही. पीपल मे ट्राय टू कॉपी युअर वर्ड्स, पीपल मे ट्राय टू act like you, people may try to talk like you or maybe sing even like you, but the testimony which God has made in your life is very original. No one can copy it, no one can act like it, because it was you through Jesus Christ who made it through this storm, this difficulty, this problem. आणि खरोखरच या संकटातून बाहेर देवाने तुम्हाला काढलेलं आहे. ही तुमची साक्ष आहे की प्रभू येशू या सबंध व्हायरसच्या वेळेस एकही व्हायरसचा कण किंवा किटाणू माझ्या घरी आला नाही, घरी आणलेल्या भाजीत आला नाही किंवा सामानात आला नाही. इजंट गॉड सो काइंड टू अस? की धन्यवाद द्या प्रभूला की प्रभू ज्या ज्या वेळेस मी भाजी खरेदी केली त्या भाजीत कुठला व्हायरस नव्हता. ज्या ज्या वेळेस मी लोकांना हात मिळवले किंवा लोकांशी मी बाहेरला सामान आणलं त्या सामानात कुठला किटाणू नव्हता. देवाला गौरव द्या. थँक गॉड, ही इज बीन सो काइंड टू अस. ही हॅज केप्ट यू सेफ. Amen. If you have your Bible this morning, let's turn to John chapter 15. योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय. John chapter 15 please. आणि योहान 15 मध्ये आपण पाहणार आहोत की प्रभू येशू आपण पाहतो गेत्सेमनी बागेच्या जाण्याच्या समय ही इज ऑन द वे टुवर्ड्स गार्डन गेत्सेमनी इन जॉन चॅप्टर 15. Jesus has not reached Garden of Gethsemane. He is on the way toward the Garden of Gethsemane, and on the way to the garden, he gives a very simple and profound and powerful discourse about the union of the Father with the Son and with his children. I'll repeat myself. This is the wonderful, unique discourse on the way towards the Garden of Gethsemane. The Lord Jesus hasn't reached Gethsemane yet. He's on the way to Garden of Gethsemane. And Jesus Christ, the King of Kings and the Lord of Lords, gives a very unique discourse about the union between Him and the Father and the Son, along with joint heirs with Christ, that is you and me. आणि प्रभू येशू ख्रिस्त यावेळेस पित्याचं आणि त्यांचं एक जे गण एकी आहे आणि त्या एकीमध्ये आपला पण समावेश होऊ शकतो की आपण जर येशूमध्ये राहिलो, येशू आपल्यामध्ये राहिले, so we are part of that union. And what comes from the union, the grace, the strength, the power, the anointing also flows in you. आणि येशूमध्ये राहिल्याने जे देवाच्या त्रैक्यातून जे सामर्थ्य येतं, शक्ती येते,
जी कृपा मिळती, जी दया मिळते, जो अभिषेक येतो, तो आम्हाला सुद्धा त्याचे येशूने भागीदारी बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो लेट्स टर्न जॉन चॅप्टर 15. योहान वर्तमान 15वा अध्याय 1 ते 14 मी वाचतो. चॅप्टर जॉन 15 reading from verse 1 all the way to verse 14. The Bible speaks to us. I am the true vine, and my Father is the husbandman. Every branch in me that beareth not fruit, he taketh away. And every branch that beareth fruit, he purgeth it, that it may bring forth more fruit. Now you are clean through the word which I have spoken unto you. Now you are clean through the word which I have spoken unto you. Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit of itself, except it abide in the vine, no more can ye, except ye abide in me. I am the vine, ye are the branches. He that abideth in me, and I in him, the same bringeth forth much fruit. For without me, ye can do nothing. If a man abide not in me, he is cast forth as a branch, and is withered. And men gather them, and cast them into the fire, and they are burned. If ye abide in me, and my words abide in you, ye shall ask what ye will, and it shall be done unto you. I'll repeat again. If ye abide in me, and my words abide in you, ye shall ask what ye will, and it shall be done unto you. Verse 8. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. As the Father hath loved me, so have I loved you. Continue ye in my love. If ye keep my commandments, ye shall abide in my love. If ye keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments, and abide in his love. If ye keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments, and abide in his love. These things have I spoken unto you, that my joy might remain in you, and that your joy might be full. This is my commandment, that ye love one another as I have loved you. Greater love hath no man than this, that a man lay down his life for his friends. Ye are my friends, if ye do whatsoever I command you. May the Lord bless the reading of his word. Dev प्रार्थना करूया. Heavenly Father, in the name of Jesus, please minister to us through your word, edify us, encourage us. Father, please increase our capacity to receive your word. Deva, आपलं पवित्र वचन स्वीकारण्याची क्षमता आमच्याकडे वाढवा बाप्पा, and let that word sink into our spirits and sealed by that blood, dear Jesus. Father God, let the word germinate in us, may produce much fruit for your glory. This is Abba. Abba, the word speaks, this is to my Father's glory, that you bear much fruit, showing yourselves to be my disciples. Help us to bear much fruit for your glory, that you may show forth to be your disciples. Help us to grow, Father God. Help us to grow in your grace and in your knowledge, my Lord and Savior Jesus Christ. पिता, तुमच्या कृपेत व ख्रिस्त ज्ञानात आमची वाढ करा बाप्पा.
प्रभू आज प्रत्येकाची वाढ करा, जे ऐकत आहेत, ऐकणार आहेत, प्रत्येकाला झाका येशू आणि आमची आध्यात्मिक वाढ करा. Remain in us, Lord. Help us to remain in you, Father God. Your word says, if you remain in me and my words remain in you, whatsoever you shall ask in my name, believing ye shall receive. पवित्र आत्मा या बाप्पा आम्हाला येशूमध्ये राहण्यासाठी आणि येशू प्लीज तुमची जिवंत वचने आमच्या आत राहण्यासाठी सहाय्य करा बाप्पा. आम्हाला प्रार्थना करायला शिकवा बाप्पा. We give you all the glory, Father, all the honor, all the power, praise to you. I yield my vessel to you, Father God. Fill the holy oil, dear Jesus. Strengthen me with your might by your spirit and inner man. In Jesus' name we pray. Amen. So without taking much of your time this morning, आज सकाळी जास्ती वेळ न घेता आपण पाहणार आहोत की परमेश्वरामध्ये राहिल्याने त्याचे 3 अलौकिक लाभ आहेत. There are 3 kinds of divine benefits when you abide in Jesus and his words abide in you. Now remember, लक्षात घ्या की येशू ख्रिस्त हा दाखला गेत्सेमेनी बागेकडे जात असताना सांगत आहे. अजून ते गेत्सेमेनी बागेत पोहोचलेले नाहीत. गेत्सेमेनी बागेमध्ये कडे जात असताना त्यांनी हा दाखला सांगितलेला आहे. आणि गेत्सेमेनी बाग ही जैतुनाच्या झाडांनी भरलेली होती आणि त्या ठिकाणी जैतुनाचं फळ आणि त्या फळातून जैतुनाचं तेल काढायचं. पण लक्षात घ्या किती कॉन्ट्रास्टिंग आहे. येशू ख्रिस्त जैतुनाच्या बागेकडे गेत्सेमेनी बागेत आलेले आहेत, परंतु येशू ख्रिस्त द्राक्षवेल आणि फाटे याच्याबद्दल एक सुंदरसा दाखला सांगत आहे. आणि हा दाखला सांगत असताना and while Jesus is sharing this wonderful discourse about the true vine and the husbandman and the branches, आणि ह्या 15व्या अध्यायामध्ये की येशू ख्रिस्त आध्यात्मिक वाढीचे 3 गणगूत सांगतात. See, now pay attention to this. As I was always been saying, a living thing is a growing thing. A growing thing is a fruitful thing. जो कोणी जिवंत आहे तो वाढलाच पाहिजे. जो वाढत आहे त्याने फळ दिलंच पाहिजे. आणि लक्षात घ्या 2 पेत्र 3:18 प्रमाणे 2 Peter chapter 3 verse 18, the Bible speaks to us, grow in the grace and in the knowledge of our Lord and Savior Jesus Christ. देवाच्या प्रभूच्या कृपेत व ख्रिस्ता ज्ञानात तुमची वाढ होऊ द्या. तर देवाची इच्छा आहे की प्रत्येकाची आध्यात्मिक वाढ व्हावी. See, every believer cannot be a disciple, but every disciple has to be a believer. I'll repeat myself. Every believer cannot be a disciple, but every disciple has to be a believer. It is imperative for every disciple to be a believer. हे गरजेचंच आहे की प्रत्येक येशूचा जो शिष्य आहे तो विश्वासणारा असलाच पाहिजे. प्रत्येक विश्वासणारा येशूचा शिष्य होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक येशूचा शिष्य हा विश्वासणारा असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सो ॲज वी गो फर्दर आपण पाहतो, इफ यू लुक ॲट द सेटअप, की त्या ठिकाणी पाहतो की येशू आपल्या शिष्यांबरोबर गेत्सेमेनी बागेत झालेले आहेत. अँड इफ यू सी इन चॅप्टर 14 14व्या अध्यायामध्ये वचन नंबर 31 मध्ये पाहतो आपण, द बायबल स्पीक्स टू अस, जॉन चॅप्टर 14 वर्स 31, but that the world may know that I love the Father, and as the Father gave me commandment, even so I do. Arise, let us go hence. Do you know, very interesting, in John chapter, in the entire Gospel of John, almost you see
very interestingly, if you see that Jesus, only this place, he mentions he loves the Father. But the Father loves me, the Father loves me, the Father loves me is spoken for 6 times in the Gospel of John. Example, John chapter 3 verse 35, John chapter 10 verse 17, John 15 verse 9, John 17 verse 23 to 26. योहान 14:31 मध्ये येशू म्हणतात की जेणेकरून संबंध जगाला समजेल की मी पित्यावरती प्रेम करतो आणि पित्याने मला आज्ञा दिली म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो, चला आपण जाऊया. आणि संबंध जगाला समजेल की मी पित्यावर प्रेम करतो. येशूने आपल्या पित्यावरचं प्रेम योहान कृत शुभवर्तमानामध्ये पहिल्यांदाच योहान 14:31 मध्ये येशूने सांगितलेलं आहे. परंतु पिता येशूवर प्रेम करतो, कारण की येशू सतत म्हणतात पिता मारती प्रेम करतो, पिता मारती प्रेम करतो, पिता माझ्यावरती प्रेम करतो. याचा उल्लेख 6 वेळा योहान कृत शुभवर्तमानामध्ये केला आहे. द फादर लव्स मी, as I told you earlier, is mentioned 6 times in the Gospel of John. आणि 6 वेळामध्ये आपण पाहतो की योहान 14:16, योहान 16:23 ते 26, योहान कृत शुभवर्तमानामध्ये पाहतो आपण की प्रभू येशू आपल्याला म्हणतात की पिता प्रेम करतो, पिता प्रेम करतो. पाहतो योहान 3:35, योहान 10:17, योहान 15:9, योहान 17:23 ते 26. सारखं पाहतो 6 वेळा की पिता माझ्यावरती प्रेम करतात. परंतु आज आपण पाहणार आहोत की पित्या आणि पुत्राचं प्रेम हे दैवी आहे आणि त्या दैवी प्रेमात तुमचा आणि माझा समावेश होऊ शकतो आणि आहे. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो जर तुमची आध्यात्मिक इच्छा आहे वाढायची तर आजचा उपदेश तुमच्यासाठी आहे. इफ यू डिझायर टू ग्रो स्पिरिच्युअली अँड बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड इन द पॉवर ऑफ हिज माइट, this is for you. To begin with, there are 3 long-lasting effects. 3 अनंत कालचे प्रभाव आहेत येशू ख्रिस्तामध्ये राहिल्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला लाभतात. नंबर 1, प्लीज. The Bible speaks to us. The number 1, John chapter 1 verse 1 and 2. I am the true vine, and my Father is the husbandman. Before I go further, do you know why Jesus tells I am the true vine? येशू ख्रिस्त मी खरा द्राक्षवेल आहे म्हणण्याचं कारण का होतं? कारण की यशाया 5:1 ते 7 पर्यंत, in Isaiah chapter 5 verse 1 to 7, Israel is supposed to be the true vine, but they failed with the responsibility towards God as a true vine, and they have become a corrupt vine. योहान 5:1 ते 7 मध्ये पाहतो इस्रायली लोकांना, यहुद्यांना खरं द्राक्षवेलची उपमा दिली होती, परंतु त्यांच्या बंडखोरीमुळे, त्यांच्या आज्ञापालन न करण्यामुळे ते उत्तम द्राक्षवेल न होता ते नासले गेले होते. म्हणून येशू ख्रिस्त नव्या करामध्ये आता म्हणत आहे यहुदी उत्तम, यहुदी खरे द्राक्षवेल नाही, इस्रायल नाही, खरा द्राक्षवेल मी आहे. हालेलुया टू द लॅम्ब. आणि म्हणून पाहतो, दॅट्स व्हाय यू सी जीसस मेन्शन्स that the true vine is not the Jewish people, true vine is not Israel, true vine is me. Amen. So John chapter 15 verse 1 and 2, I am the true vine and my Father is the husbandman. Every branch in me that beareth not fruit, he taketh away, and every branch that beareth fruit, and every branch that beareth fruit, he purgeth it, that it may bring forth more fruit. Verse 3, now you are clean through the word which I have spoken unto you. Verse 4, abide in me and I in you,
as the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine, no more can he except ye abide in me. No more can ye except ye abide in me. So church, we see here, आपण पाहतो इकडे की सर्वात पहिला प्रभाव जो आहे, येशू म्हणतात की पहा मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. प्रत्येक फाटा जो माझ्यामध्ये राहतो त्याला साफसूफ करण्यात येईल, कारण त्याला पुष्कळ फळ यावे म्हणून. आणि प्रत्येक फाटा जो माझ्यामध्ये राहत नाही, जो फळ देत नाही, त्याला तो काढून टाकतो. नाउ प्लीज पे अटेंशन दिस. ओनली द फादर हॅज अ राईट टू प्लक आउट एव्हरी ब्रँच दॅट इज इन जीसस. लक्षात ठेवा, येशू स्वयं म्हणतात, जो फाटा फळ देत नाही त्याला काढून टाकण्यात येईल. जो प्रत्येक फाटा येशूमध्ये आहे, जो फळ देत नाही त्याला काढून टाकण्यात येईल. आणि काढणारे पिता आहेत. लक्षात ठेवा आता की देवाची इच्छा आहे की आपण येशूमध्ये राहिल्याने आपण फळ दिले पाहिजे. वी शुड बी फ्रूट बेरर्स. आमेन. वी आर नॉट फ्रूट प्रोड्युसर्स, वी आर फ्रूट बेरर्स. आपण फळं उत्पादन करणारे नाही आहोत, आपण फळं वाहणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन. सो ॲज आय गो फर्दर, इफ यू सी की येशूमध्ये राहिल्याने फळ मिळतात आणि जो फळ देत नाही त्याला काढून टाकण्यात येईल. आणि पाहतो की पिताकडे तो अधिकार आहे काढण्याचा. आणि म्हणून पाहतो की जो येशूमध्ये राहत नाही त्याचा अंत परिणाम काय होईल बघा प्लीज. वचन नंबर 6. इफ अ मॅन अबाइड नॉट इन मी, ही इज cast forth as a branch and is withered, and men gather them and cast them into the fire and they are burned. You see here की जो फाटा येशूमध्ये राहत नाही, हळूहळू तो काय होतो, येशूपासून लांब जातो आणि अंत येशू म्हणतात तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात. दिस इज द पिक्चर ऑफ द एंड टाइम अपोकलिप्स. हे शेवटच्या काळाचं चिन्ह आहे की जो येशूमध्ये राहत नाही आणि येशू राहत नाही तो हळूहळू लांब जातो, तो टाकला जातो, तो सुकून जातो, मग त्याला गोळा करतात, ते अग्नी जातात. हे एक नरकाचं चित्र आहे. अँड दॅट्स व्हाय यू सी द फर्स्ट लॉंग लास्टिंग इफेक्ट इज दिस की येशूमध्ये राहिल्याने तुम्ही भरपूर फळ द्यायला सुरुवात करता. द फर्स्ट रिलेशनशिप यू सी हियर is the true vine and the branch. खरा द्राक्षवेल आणि पाहतो फाट्यांचं एक दैवी नातं या ठिकाणी दिसत आहे. लक्षात घ्या, जो प्रत्येक फाटा माझ्यामध्ये राहतो तो भरपूर फळ देतो आणि त्याला साफ मिळते की तो अधिक फळ द्यावे. तर पहिलं नातं जे आहे हे खरं द्राक्षवेल आणि फाट्यांचं आहे. आणि हे नातं इतकं प्रभावी आहे की येशू म्हणतात योहान 15:7 मध्ये, इफ ye abide in me and my words abide in you, ye shall ask what ye will and it shall be done unto you. सर्वात पहिला लॉंग लास्टिंग इफेक्ट जो मनुष्य येशूमध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये येशू राहतो, देवाचं वचन म्हणतं की तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हास मिळेल. याचा अर्थ काय, आपण येशूमध्ये राहिल्याने, येशू आपल्यामध्ये राहिल्याने आपण प्रार्थना करायला शिकतो. हालेलुया. इट स्पीक्स टू अस, इफ यू अबाइड इन मी
If ye abide in me and my words abide in you, ye shall ask what ye will and it shall be done unto you. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हास मिळेल. आपण येशूमध्ये राहिल्याने आम्हाला मागायला समजतं. What to pray, when to pray, for what should I pray? It is only be possible through the Holy Spirit help by abiding in Jesus and Jesus abiding in you. म्हणून लक्षात घ्या, येशूमध्ये राहिल्याने आम्हाला प्रार्थना करायला येते. रिमेंबर, प्रेयर बिगिन्स इन द स्पिरिट. प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते. प्रेयर नेवर बिगिन्स इन द माइंड. ऑफ कोर्स you may have a thought to pray, of course you may have a desire to pray, but remember Jude chapter 1 verse 20 and 21. यहुदाचे पत्र पहिला अध्याय 20 आणि 21. देवाचं वचन म्हणतं, Beloved, building up yourselves on a most holy faith, praying in the Holy Ghost. म्हणून देवाचं वचन म्हणतं की बंधुजन हो, तुम्ही आपल्या परमपद विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. हालेलुया. रिमेंबर दिस, प्रेयर नेवर स्टार्ट्स इन द फ्लेश, प्रेयर नेवर स्टार्ट्स इन द माइंड. प्रार्थना कधी मनात किंवा विचार सुरू होत नाही. प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते आणि जी प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने केलेली आहे ती प्रार्थना प्रभावी ठरते. आणि मग याकोबाचं पत्र 5वा अध्याय देवाचं वचन म्हणतं, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हा नीतिमान कोण आहे? रोमकरास पत्र 8व्या अध्यायाप्रमाणे जो आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा, जो येशूमध्ये राहणारा, योहान 15 प्रमाणे, आणि देवाची वचनं त्याच्यामध्ये राहणारा, या माणसाची प्रार्थना प्रभावी असते. या माणसाच्या प्रार्थनेने लंगडे चालतात, अंधे बघू लागतात, मेले जिवंत होतात, कारण की ह्या माणसाच्या प्रार्थना येशू मध्ये राहिलेला आहे आणि येशू ह्याच्यामध्ये राहिला आहे आणि येशूची वचनं ह्याच्यामध्ये आहेत आणि तो स्वतः येशूमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की हा फक्त 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, हे सतत राहिल्यामुळे देवाची इच्छा काय आहे हे समजणं त्या व्यक्तीला आता थोडं सोपं झालेलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा देवाचं वचन म्हणतं मार्क 16 मध्ये, जे विश्वास ठेवतात विश्वासदारांच्या सोबत अशी चिन्हे असले जातील. नंबर 1, ते येशू म्हणतात ते माझ्या नावाने भूते काढतील. नंबर 2, ते नव्या भाषाने बोलतील. नंबर 3, ते कुठला प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधणार नाही. आणि नंबर 4, ते दुखण्याचा हात ठेवतील ते बरे होतील. हालेलुया. सो दिस इज द लॉंग लास्टिंग इफेक्ट. येशू मध्ये राहिल्याचा सर्वात मोठा आयुष्यात प्रभाव जो आहे की येशू आम्हाला प्रार्थना करायला शिकवतात. हालेलुया. आमेन. प्रेयर इज नॉट ट्विस्टिंग गॉड्स हँड. प्रेयर इज स्टरिंग गॉड्स हार्ट टू हिअर युअर क्राय अँड नो हिज विल. प्रार्थना म्हणजे देवाचा हात मुरगळल्याने किंवा जबरदस्तीने मागणं म्हणजे नाही. प्रार्थना म्हणजे काय आहे की देवाकडे मागणं आणि देवाची इच्छा समजून मागणं. कारण देवाचं वचन म्हणतात पहिलं योहान मध्ये, जो कोणी माझ्या इच्छेप्रमाणे मागतो त्याला ते मिळेल. इफ यू प्रे अकॉर्डिंग टू माय विल, बिलिव्हिंग यू विल हॅव इट. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून द फर्स्ट लास्टिंग इफेक्ट इन अ बिलीवर्स लाईफ हू अबाइड्स इन जीसस, ही नोज हाऊ टू प्रे. त्याला प्रार्थना करायला येते. नाउ प्लीज पे अटेंशन. वी हॅव books on prayer, but people don't pray. We have songs on prayer, people don't pray. We have prayer groups, people don't pray. We have buildings called house of prayer, people don't pray. Prayer is not just a thought or something on a piece of paper that we have a prayer meeting. Prayer begins in the spirit. प्रार्थनेची सुरुवात पुन्हा बोलतो आत्म्यात सुरू होते. इफिशियन्स चॅप्टर 6 प्लीज. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 18 वचन. देवाचं वचन आहे इफिशियन्स चॅप्टर 6:18. प्रेइंग ऑलवेज विथ ऑल प्रेयर अँड सप्लिकेशन इन द स्पिरिट अँड वॉचिंग देअर अनटू विथ ऑल परसिव्हिअरन्स अँड सप्लिकेशन फॉर ऑल सेंट्स.
त्याचं वचन म्हणतं सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने आपण जागृत होऊन प्रार्थना करूया. आणि म्हणून प्रार्थनेची सुरुवात मनात नाही, विचारात नाही, प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते. म्हणून योहान 15:7 मध्ये येशू म्हणतात, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. इतकी गॅरंटी, सच गॅरंटी जस्ट गिवन. इफ यू अबाइड इन मी and my words abide in you, ye shall ask what ye will, and it shall be done unto you. So when this will happen? आपण इतक्या प्रार्थना करतो, कधी कधी आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. बरोबर आहे की? that doesn't mean God doesn't hear you. God hears you. But I will tell you a secret this morning. एक तुम्हाला गहन गुज सांगतो. जर तुम्ही येशूमध्ये राहिलात आणि येशूंची वचने तुम्हामध्ये राहिलीत, त्यावेळेस प्रार्थना करणं तुम्हाला ओझं नसेल. त्यावेळेस प्रार्थना करणं तुम्हाला त्रास नसेल. कारण की प्रार्थना करण्यासाठी तुमचा जीव इतका आतुर होईल की तुम्हाला तुमच्या निर्माणकर्त्याशी प्रतिसाद साधायचा आहे आणि त्याच्या इच्छेमध्ये राहण्याची तुमची इतकी इच्छा झालेली आहे की आता तुम्हाला काही मिळो का न मिळो, अन्न मिळो का न मिळो, सन्मान मिळो का न मिळो, आता तुमची इच्छा मेलेली आहे आणि देवाची इच्छा तुमच्या आत आता तयार होत आहे. हालेलुया टू द लॅम्ब. आणि म्हणून इब्री 13 प्रमाणे Hebrews chapter 13 the Bible speaks, now the God of peace, Hebrews 13:18, now the God of peace that brought again from the dead our Lord Jesus Christ, that great shepherd of the sheep, through the blood of his everlasting covenant, shall make you perfect in every good work, working in you that which is well pleasing in his sight. म्हणून इब्री पत्र 13:18 की ज्या देवाने आता शांतीचा देव, ज्याने येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा जिवंत केले, तो त्याच्या नव्या कराच्या अनंत काळच्या कराराने तो काय करेल, तो तुमच्यामध्ये वस्ती करतो आणि तुमच्या आत त्याची इच्छा पूर्ण करत आहे. हालेलुया. Remember this, God in Christ is doing his will in your life. आणि परमेश्वराची इच्छा तुमच्या आत पूर्ण होत आहे. म्हणून जो मनुष्य येशूमध्ये राहतो आणि येशूची वचने त्याच्यामध्ये राहतात, तो सन्मान मागत नाही, तो पैसे मागत नाही, त्याला कोणी रिस्पेक्ट करो का न करो, त्याला कोणी प्रार्थनेची जागा देव का न देव, त्याला चान्स नको, त्याला कुठला पोझिशन नको, पण त्याला माहित आहे की आता माझी इच्छा मिळाली आहे, जगणे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ, आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याला आनंद आहे. आणि अशा माणसाची भाषा अशी असती की त्याचं अन्न काय आहे की देवाची इच्छा पूर्ण करणं ही त्याचे अन्न झालेलं आहे. टू डू गॉड्स विल हॅज बिकम हिज ब्रेड अँड बटर. आणि अशा माणसांना देव कधीच रिकामं पडू देत नाही. अशी माणसं कधी भीक मागत नसतात, अशी माणसं कधी उपास नसतात. देवाचं वचन म्हणतं, नीतिमानाचे कधी उपास मरणार नाही. द रायचियस शॅल नेव्हर बी फॉरसेकन फॉर ब्रेड. हालेलुया. And that's why you see, if you remain in Christ and Christ remain in you, the source, the course, the force, the strength, the energy, the power, the anointing, the move of the Holy Spirit, and all the gifts of the Holy Spirit, all the fruit of the Holy Spirit will only flow when you abide in Christ and Christ abides in you. Hallelujah. आणि त्यावेळेस देवाची ताकद, देवाची क्षमता, देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, देवाचं सर्व काही सद्गुण, जे काही चांगल्या गोष्टी आहेत, देवाची प्रीती, देवाची क्षमा, देवाची दया आमच्यामध्ये कधी येते? आपण जेव्हा येशूमध्ये राहतो आणि येशू आपल्यामध्ये राहतो आणि त्यावेळेस आपण मरतो आणि येशू आपल्यामध्ये जिवंत होतो. रोमकरास पत्र 8 अध्याय, the Bible speaks to us, and you hath he quickened who were dead in trespasses and sins. रोमकरास पत्र 8 अध्याय पहिलं वचन, आपण मृत होतो परंतु येशूने आम्हाला पुनरुज्जीवन केलं आहे. यू आर रिवाइव्ड इन जीसस नेम. हालेलुया. आज परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला जे पाहिजे. See, remember something, when people start praying carnal prayers, देव मला हे दे, देव मला ते दे, देव मला असं पाहिजे, देव नक्की देणार. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही येशूमध्ये राहता
आणि येशू तुमच्यामध्ये राहतो तेव्हा तुमच्या प्रार्थना दैहिक नसतात, तुमच्या प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने केल्या असतात. When you remain in Christ and Christ remains in you, when you abide in Christ, Christ abides in you, and what happens is then your prayers are not self-centered, your prayers are God-centered. Your prayers are not selfish, your prayers are selfless. Your prayers are so strong that it moves the heaven, it moves the earth, and that's what the Bible speaks. These signs shall follow them that believe. In my name they shall cast out devils, they shall speak with new tongues, and they shall, if they drink any poisonous thing, it shall not hurt them. They shall lay hands on the sick and they shall recover. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, much of the church crowd, भरपूर प्रकारे ख्रिस्ती लोकांना चिन्ह चमत्काराच्या मागे आहे. They would like to see a dead get raised. Who won't like it? Everybody likes it. They would like to see a lame walking. They would like to see a deaf hear, blind eyes open, dumb speaking. लोकांना खूप आवडतं चमत्कार बघायचे. चमत्काराच्या मागे इतके लोक धावतात, पण देवाची इच्छा आहे तुम्ही फळ द्यावं. हालेलुया. He does not desire you to give only just gifts of the Spirit. He wants you to bear fruits of the Spirit. Hallelujah. Remember this. It is a coherence here. If you are gifted, you are fruitful. And along with the gift of the Holy Spirit, for the gift of the Holy Spirit to work effectively in your life, you should abide in Christ and Christ should abide in you, and the fruit of the Holy Spirit is the revelation that you are in Christ. Hallelujah. Number 2, the long-lasting effect of abiding in Christ. Now remember, there are different stages in Christianity. ख्रिस्तीपणामध्ये वेगवेगळे स्तर आहेत. द फर्स्ट स्टेज वी सॉ द ट्रू वाईन स्टेज अँड द ब्रांच स्टेज. आणि पाहतो आपण दुसरं जे स्तर आहे ते स्तर कुठलं आहे ते म्हणजे वचन नंबर 8 बघा प्लीज. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. I repeat myself, John chapter 15 verse 8. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. Praise the Lord. येशू म्हणतात, तुम्ही बहुत फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. योहान 15:8. तुम्ही बहुत फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. The second stage in the Christian growth is a disciple stage. दुसरा जो स्तर आहे ख्रिस्तीपणाच्या वाढीमध्ये हे म्हणजे शिष्यत्वाचं. Now remember, if you turn to the Gospel of John please, योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय, तुम्ही जर पाहाल की येशू म्हणतात योहान 14 मध्ये की जो माझा शिष्य आहे त्याने आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे. आणि त्यानंतर येशू म्हणतात की पित्या त्याचा सन्मान करेल. Now pay attention to this. Jesus says to us, it says, if any man follow me, he should deny himself, take up his cross and follow me. If any man serve me, he should follow me. And then he says, if any man serve me, him will my Father give a reward. आणि पाहतो येशू म्हणतात, जो कोणी माझी सेवा करू पाहतो त्याने माझ्या मागे यावे, आणि जो कोणी माझ्या मागे येतो पित्या त्याचा सन्मान करतो. God the Father honors the one who follows Jesus. There is a specific blessing for a disciple. लक्षात घ्या, शिष्यांना येशूने आशीर्वाद काही दिलेला आहे विशेष करून, तो म्हणजे हा की येशू म्हणतात, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्याने माझ्या मागे यावे, आणि जो कोणी माझी सेवा करतो पित्या त्याचा सन्मान करील. Every disciple
who follows faithfully Jesus will be honored in heaven. जो कोणी पित्याची सेवा करतो शिष्य बनून पिता त्याचा सन्मान करतो. आणि म्हणून पेत्र सुद्धा म्हणतात इन द गॉस्पल इन द लेटर ऑफ पीटर सेज when he will come he will give you a crown, an unfading crown. जेव्हा पेत्र म्हणतात की जेव्हा तो येईल तेव्हा तो तुम्हाला की न कोमेजणारा हार तुम्हाला प्राप्त होईल. सो नाउ द सेकंड स्टेज इज अ डिसाइपल स्टेज. दूसरा जो स्तर है वो शिष्यत्व का है. अब ध्यान में रखिए, who is a disciple? Every believer cannot be a disciple, but every disciple has to be a believer. शिष्यत्व बनण्यासाठी लक्षात घ्या, हा असा स्तर आहे की त्यावेळेस तो मनुष्य आपला वधस्तंभ उचलून ख्रिस्ताच्या मागे चालतो आणि त्यावेळेस त्या मनुष्याला येशूची इच्छा पूर्ण करण्याची इतका ध्यास असतो की तो आपला वधस्तंभ उचलून येशूच्या मागे नेहमी जातो. नाउ लेट मी टेल यू, हाउ डू यू नो or how to identify that you are a disciple? Please, John chapter 15 verse 15. The Bible speaks to us, if ye love me, keep my commandments. जो माझ्यावरती प्रीती करतो, जर तुम्हाला प्रीती कराल तर माझ्या आज्ञा पाळा. if ye love me, keep my commandments. So what do you see here? तुम्ही पाहिलं की इथे पाहतो की माझ्या आज्ञा पाळा. योहान 14:15 मध्ये if you love me, John chapter 14 verse 15, if you love me, keep my commandments. And the same thing in John chapter 15 please. योहान कृत शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो वचन 9 मध्ये, as the Father hath loved me, so have I loved you, continue ye in my love. Verse 10, if ye keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments and abide in his love. To identify a disciple, number one, he loves to do God's commandments. Now if you see in the Old Testament as well as in the New Testament, almost 359 times in the scripture you see obey my commandments, obey my commandments. जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये 359 वेळा माझ्या आज्ञा पाळा, माझ्या आज्ञा पाळा, माझ्या आज्ञा पाळा याचा उल्लेख केला आहे. परंतु नव्या करारामध्ये पाहतो आपण in the New Testament we see something unique. Jesus tells us what is the new commandment. नवीन आज्ञा काय आहे? मत्तई कृत शुभवर्तमान 22वा अध्याय 37 आणि 38, Matthew 22:37 and 38. Love the Lord your God with all your heart, with all your soul and with all your mind. Love thy neighbor as thyself. Upon these two commandments hang all the prophets and the Psalms. आणि पाहतो येशू ख्रिस्त म्हणतात नवीन आज्ञा काय आहे? मत्तई 22:37 आणि 38 मध्ये, तू आपल्या देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, जशी आपणावर आपल्या शेजारावर प्रीती कर. आणि म्हणून खरा शिष्य ओळखण्यासाठी नंबर 1 गोष्ट ही आहे की त्याचं देवावरती इतकं प्रेम आहे की देवाची नवीन आज्ञा म्हणजे काय? देवावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने प्रीती करायला तो मागे पुढे पाहत नाही आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती करतो. द डिसायपल स्टेज, शिष्यत्वाचं स्तर, हे स्तर इतकं चांगलं आहे. इन दिस डिसायपल स्टेज इफ यू सी समथिंग, देर इज अ प्रूनिंग, देर इज अ पर्जिंग, देर इज अ क्लेन्झिंग, देर इज अ कटिंग अँड देर इज अ ग्रोइंग. आणि या शिष्यत्वाच्या स्तरामध्ये साफसूफ करणे, स्वच्छ करणे आणि पाहतो जुन्या गोष्टी काढणे, प्रसंग येणे, या सर्व गोष्टी शिष्यत्वाच्या स्तरात असतात. नाउ द डिसायपल हॅज डिसाइडेड टू पे द प्राइस. शिष्याने
किंमत भरायला सुरुवात केलेली आहे. चर्च, द डीपर द सॅक्रिफाइस द स्ट्रॉंगर द अनॉइंटिंग. जितकं गहन तुमचं बलिदान आहे तितका स्ट्रॉंग तुमचा अभिषेक आहे. सक्सेस विदाउट सॅक्रिफाइस इज झिरो. बलिदानाशिवाय यशाला काहीच किंमत नाही. I'll repeat myself. बलिदानाशिवाय यशाला काहीच किंमत नाही. आणि हा शिष्य हा फक्त बोलून शिष्य नसतो, परंतु आता त्याने आपला वधस्तंभ उचलायला सुरुवात केलेली आहे. वधस्तंभ उचलत असताना भरपूर कष्ट येणार, भरपूर त्रास येणार, परीक्षा नक्की येणार, परंतु या मनुष्याने, या शिष्याने एक निश्चय केला आहे. तो म्हणजे काय? रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 1 and 2. बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ बनवून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून रूपांतर होऊन देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. Beloved, I beseech you therefore, now by the mercies of God, that ye present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God, which is thy reasonable service to our God. And be not conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, that ye may know what is that good and perfect and acceptable will of God. Hallelujah to the Lamb. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, शिष्यत्वाचा अजून एक गुणधर्म आहे. या शिष्याने आपलं शरीर प्रभूच्या करुणेच्याद्वारे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून समर्पित केलेलं आहे. या मनुष्याचा ताबा आता येशूने पूर्ण घेतलेला आहे. रोमकरासपत्र 8 अध्यायाप्रमाणे आपण पाहतो की हा मनुष्य आत्म्याच्या प्रेम चालणारा आहे, आणि म्हणून आत्म्याच्या प्रेम झाल्यामुळे हा दैहिक स्वभावाच्या गोष्टी, आता देहाचं चिंतन जे मरण आहे, हा मनुष्य करत नाही, कारण ह्याने आपलं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणी म्हणून समर्पित केलं आहे. दिस इज द सिक्रेट. Why when somebody prays and rain stops, and Elijah prays, rain comes back again. Elijah prays, fire comes down. Paul prays, demons are set free. And then you see Peter prays, the lame man and Aeneas rise up. Why this happened? It doesn't happen overnight. एका रात्रीत या गोष्टी आयुष्यात कधी होणार नाही. हे 3 स्तर आहेत. नंबर 1 योहान 15 प्रमाणे खरा द्राक्षवेल आणि फाटे. नंबर 2 शिष्यत्वाचं स्तर. दिस इज द सेकंड स्टेज यू सी. आणि या स्तरामध्ये तुम्ही देवाच्या जवळ आणि जवळ आणि जवळ जाता. या स्तरामध्ये तुमची इच्छा पूर्ण मरते. मग तेव्हा गलती 2:20 मध्ये म्हणता की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलो आहे, आणि माझ्या ठाई मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या जगतो, आणि जे मला जीवित आहे ते माझ्यामुळे नव्हे, हे त्याच्यामुळे आहे. त्याने प्रीती केली व स्वतःला आपण्याकरता दिलं. The one who is a disciple of Jesus, he always fulfills Galatians 2:20. He says, for I am crucified with Christ, so that nevertheless I, yet not I that liveth, but Christ liveth in me. And the life which I now live in the flesh, I live by the faith of the Son of God, who loved me and who gave himself for me. This man, दुसऱ्या स्तरातला मनुष्य हा देवाचं प्रगटीकरण घेऊन चालणारा असतो. The disciple always has a revelation of who he is going to be when he fulfills his task at the end. He is going to be like Jesus. Hallelujah to the Lamb. That's why देवाचं वचन म्हणतं आयुब 11 मध्ये, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is now sat down at the right hand of the throne of God. आपल्या विश्वाचा उत्पादक येशू याच्याकडे पाहत राहा. Amen. Let's go to the last stage.
द थर्ड स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटचं स्तर खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे मित्राचं स्तर आहे. जॉन चॅप्टर 15 प्लीज. योहान सुवर्तमान 15 अध्याय वचन नंबर 14. Ye are my friends if ye do whatsoever I command you. Hallelujah. Ye are my friends if ye do whatsoever I command you. Verse 15. Henceforth I call you not servants, for the servant knoweth not what his Lord doeth. But I have called you friends, for all things that I have heard of my Father I have made known unto you. Verse 16, pay attention please. Ye have not chosen me. Ye have not chosen me, but I have chosen you and ordained you that ye should go and bring forth fruit, and that your fruit should remain, that whatsoever ye shall ask of the Father in my name, he may give it you. These things I command you, that ye love one another. आणि पाहतो शेवटचं स्तर म्हणजे मित्राचं स्तर आहे. हे स्तर इतकं पॉवरफुल आहे की येशू म्हणतात वचन 14 मध्ये, "Ye are my friends if ye do whatsoever I command you." आतापर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, पण आता येशू म्हणतो तुम्ही माझे मित्र आहात केव्हा, जेव्हा तुम्ही मी जेही आज्ञा देतो ते पाळल्याने तुम्ही माझे मित्र. whatsoever I command you, not whosoever, not wheresoever, it says whatsoever. लक्षात घ्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते तुम्ही पाहायला शिका की तुम्ही माझे मित्र आहात. The friend stage is such a powerful stage. At that moment you are so quick in obeying God. At that moment, without a second thought, you are ready to do God's will. आणि हा जो मित्राचा स्तर आहे, जे काय मी आज्ञा दिले ते तुम्ही पाळाल तर तुम्ही माझे मित्र. आतापर्यंत माझ्या आज्ञा पाळाल, माझ्या आज्ञा पाळाल. आता जे काही मी आज्ञा दिली, जे काही whatsoever I command you, Jesus speaks to us, John 15:14. Ye are my friends. Ye are my friends if ye do whatsoever I command you. Hallelujah. आता हा एक सैनिक आहे आणि आपल्या जनरलची आज्ञा पाळणं ह्याला सर्वात मोठं कर्तव्य आहे. आणि म्हणून माझ्या बहिणी भावांनो, it took 25 years for God to call Abraham his friend. अब्रामाला मित्र म्हणण्यासाठी देवाने 25 वर्ष घेतले. व्हेरी युनिकली फ्रॉम 75 to 85, जेव्हा अब्राम 75 वर्ष होता तो ऊर त्याचा बाहेर आला. 85 वर्षाचा असताना त्याचा हगारशी विवाह झाला, त्याला इश्माईल झाला. आणि त्यानंतर पाहतो जेव्हा तो 99 वर्ष होता, त्याने अभिवचन दिलं तुला पुत्र होईल. आणि 99 वर्षी त्याला आपला स्वतःचा पुत्र, दासी पुत्र नाही, सारेकडून त्याला पुत्र आला आणि त्याचं नाव इसाक ठेवलं. आणि त्यानंतर परमेश्वर म्हणतात की अब्राम माझा मित्र आहे. इट टूक 25 years for God to call Abraham his friend. God is not in a hurry to call anybody friend. Please pay attention. परमेश्वर कुणालाही मित्र म्हणायची घाई करत नाही. Yes, we call Jesus our friend. He's our friend, he's our friend. Of course he's our friend. Is God trusting you? We all are trusting God. But can God trust you? आपण सर्व देवावरती भरोसा ठेवतो का? देव तुमच्यावर भरोसा ठेवतो का? हाच एक प्रश्न आहे. Can God trust you?
with the gifts of the Holy Spirit? Can God trust you with the ministry God has given you? Can God trust you with the finances God has blessed you? Can God trust you with the wisdom God has given you? Can God trust you with the church God has given you? Can God trust you? का देव आज तुमच्यावरती भरोसा ठेवतो का? हा एक प्रश्न आहे. आणि अब्राहम त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि अब्राहमाला परमेश्वराने मित्र म्हटलेला आहे. लक्षात घ्या, या मित्राच्या स्तरामध्ये आता काय झालं आहे की तो शिष्य जो पहिले विश्वासणारा होता, तो विश्वासणारा असताना तो येशूमध्ये राहिला, येशूची विनयामध्ये राहिले, मग त्यानंतर तो शिष्य बनला, शिष्य बनल्यानंतर तो मित्र झाला. आणि मित्र बनल्यानंतर आता काय झालेलं आहे की त्याला समजलं आहे मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण की ती देवाचे तारण देण्यास ती समर्थ आहे. प्रथम यहुद्यास महिलेण्यास. माझ्या बहिण भावांनो, द वन हू इज अ फ्रेंड ऑफ गॉड, ही इज नेवर अशेम्ड ऑफ हिम. नंबर 2, द वन हू इज फ्रेंड ऑफ गॉड, गॉड नोज हिम बाय हिज नेम. परमेश्वर आपल्या ओळखतो नावाने. लक्षात घ्या, येशू म्हणतात योहान 15:15 मध्ये, henceforth I call you not servants, for the servant knoweth not what his Lord doeth, but I have called you friends, for all things that I have heard of my Father I have made known unto you. जे काही मी ऐकलेले आहे ते तुम्हाला मी कळवले आहे. तुम्ही माझे मित्र आहात. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, जो कोणी देवाचा मित्र असतो त्याला देव आणि देवाची ओळख इतकी असते की त्याला समजतं की ह्या गोष्टी केल्याने देवा दुःख होईल, की देवाला हे आवडत नाही, आणि देवाची इच्छा पूर्ण करणं त्याला सर्वात महत्त्वाचं असतं. मग अशा मनुष्याला जो देवाचा मित्र असतो, इयोब म्हणतो मी रोजच्या जीवनापेक्षा देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. जोब सेज I have esteemed him more than my necessary food. How many of you can say this? I have esteemed Jesus more than my daily food I eat. असे किती लोक म्हणतील मी रोजच्या जीवनापेक्षा देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. Are you willing to forsake one meal and fast? Are you willing to forsake 2 meals and fast? Are you willing to forsake 3 meals and fast? Then how in the world you call yourself friend of God? माझ्या बहिणी भावांनो, आपण खूप घाई करतो बोलायची मी देवाचा मित्र आहे. नो 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 सर, लेट मी टेल यू प्लीज. लक्षात घ्या, देवाच्या मित्रासाठी देवाला प्रथम स्थान इतकं असतं. इयोब म्हणतो मी रोजच्या जेवणापेक्षा मी देवाला प्रथम स्थान दिलं आहे. I esteem him more than my necessary food. You know, it's so funny to see so many new doctrines has come up nowadays. किती प्रकारचे नवीन नवीन आपण पाहतो की शिकवण आलेली आहे. माझ्या बहिणी भावांनो, द बायबल स्पीक्स इट ऑल. बायबल हॅज अ व्हॉइस. बायबल स्पीक्स टू अस. देवाचं वचनच आपला शेवटपर्यंत आपला श्वास आहे. जे हे सांगतं तेच आपण केलं पाहिजे. माझ्या बहिणी भावांनो, या स्तरामध्ये, या मित्राच्या स्तरामध्ये देवाची इच्छा आता इतकी तुमच्या आत प्रबळ बनलेली आहे. आता तुम्ही पावलासारखे म्हणता की जगणे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. नाउ यू स्टार्ट सेइंग फॉर टू मी टू लिव्ह इज क्राइस्ट अँड टू डाय इज गेन. द वन हू इज फ्रेंड ऑफ गॉड, ही इज फुल ऑफ विजडम ऑफ गॉड. तो देवाच्या ज्ञानाने भरलेला आहे. म्हणून इफिसकरास पत्र 1 अध्याय वचन नंबर 15 पासून पाहतो आपण की पौलाने प्रार्थना केली की देवाने आपल्या ओळखी संबंधीचा, ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा तुम्हाला प्राप्त व्हावा. Now who are friends of God? These are the people who bears their cross faithfully till the end. हे देवाचे मित्र कोण आहेत? जे शेवटपर्यंत प्रामाणिकपणाने आपला वधस्तंभ उचलतात आणि ख्रिस्ताच्या मागे जातात. अशांना सन्मानाची गरज नसते, अशांना पैशाची गरज नसते, अशांना कुणी मला शाबासकी देव का न देव,
कुणी चांगलं म्हणो का न म्हणो, अशांसाठी आता आत्मे जिंकणं हा त्यांचा श्वास आहे. टू विन सोल्स हॅज बिकम इम्परेटिव्ह फॉर दीज पीपल, अँड दीज आर द पीपल हु आर कमिशन बाय गॉड टू फुलफिल द ग्रेट कमिशन. देवाचे मित्र कोण आहेत? जे देवाची जी मोठी आज्ञा आहे, जा सबंध राष्ट्राला स्वर्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्राने बाप्तिस्मा द्या, आणि जे काय मी आज्ञा पिले ते त्यांना पाळाव्यास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्याबरोबर आहे. पीपल ऑफ गॉड, I would come to a conclusion, and before I end it, let me tell you this. It's not about how well you sing. It's not about how well you preach. It's not about how well you are qualified with your teaching abilities, how clean your speech is, how diction well fed is. It is not about how articulated you are in your words and grammar. It's all about Jesus. It's all about bearing your cross. It's all about paying the price. It's all about dying for self and living for Him. माझ्या बहिणो भावांनो, मी समाप्त करण्याच्या अगोदर सांगू इच्छितो, तुम्ही किती उत्तम गाता, किती सुंदर प्रचार करता, तुमचं व्याकरण किती चांगलं आहे, भाषा शैली किती विलक्षण आहे, व्याकरण किती विशेष आहे, आणि कशा प्रकारे मुद्देसूर बोलता, हे महत्त्वाचं नाही आहे. प्रीचिंग इज नेवर द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. प्रचार करणं हा देवाच्या आत्म्याचं फळ नाहीच आहे, देवाच्या आत्म्याचं कृपादान पण नाही. प्रीचिंग इज अ लर्नड ॲक्ट. लेट मी टेल यू, देर इज नो गिफ्ट कॉल्ड प्रीचिंग और प्रीचर्स. देर इज नो फ्रूट ऑफ प्रीचिंग, but there is a office of a teacher. माझ्या बहिणो भावांनो, जितकं देवाचं वचन तुमच्या आत आहे तितकं शुद्ध तुमचं जीवन आहे. म्हणून दावीदाने प्रार्थना केली 51 मध्ये, तुझे वचन माझ्या अंतरात कोरून ठेवले आहे की तुझ विरुद्ध मी पाप करू नये. डेव्हिड प्रेयर, thy word have I hid in my heart that I might not sin against thee. See, you may have a fancy style, but if you are not functional, my dear brother and sister, you are empty. तुम्ही खूप उत्तम प्रचारक असाल, praise God for that. But if you do not abide in Christ and Christ abide in you, preaching is just a learned ability. माझ्या बहिणी भावांनो, माझी ही प्रार्थना आहे, आज प्रत्येक ऐकणाऱ्यांनी, बघणाऱ्यांनी, जे ऐकणार आहेत, पुढे बघणार आहेत, आय प्रे दिस प्रेयर फॉर यू. इट इज नेवर टू लेट टू स्टार्ट अ न्यू स्टेप विथ क्राइस्ट. येशू बरोबर एक नव्याने पावसाळी आज उशीर झाला नाही. देर इज स्टील टाइम. आज पण ती वेळ आहे. आता नामधारी ख्रिस्ती बनायची वेळ निघून गेली आहे. द टाइम इज फार स्पेंट जस्ट टू बी अ संडे चर्च गोवर. नो 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 सर, द टाइम इज फार स्पेंट. ती वेळ निघून गेलेली आहे. आता वेळ आलेली आहे ख्रिस्तामध्ये राहायची आणि ख्रिस्ता आम्हा राहायची, वधस्तंभ उचलायची, शिष्य बनायची आणि देवाचा मित्र बनायची. आणि म्हणून आज दुपारी बिफोर आय प्रे, रिइंट्रोस्पेक्ट युअर हार्ट. तुम्ही आपल्या मनाची तपासणी करा आणि आज विचार करा, का मी फक्त बोलणारा ख्रिस्ती आहे, का मी फक्त संडे गोअर चर्च ख्रिस्ती आहे, का मी खरोखरच आज्ञा पाळणारा आणि वचनाप्रमाणे कृती करणारा मी विश्वासणारा ख्रिस्ती आहे. माझ्या बहिणो भावांनो, द टाइम्स अँड सीझन्स आर चेंजिंग. वेळ काळ समय बदलत आहे. नो बडी इन द वर्ल्ड वुड हॅव थॉट दिस, दॅट दिस विल कम अ सिच्युएशन लाईक दिस. परंतु देव सर्व जाणून आहे. We do not know what the future holds, but I will assure you, if you are a disciple of Jesus, if you are abiding in Christ, His word abides in you, and if you are a friend of God, regardless what happens,
earthquake may come, torrents may come, wind may blow, rain may come, rain may not come, vaccine may come, vaccine may not come. You will be alive and well, healthy and wealthy. You will be completely settled and grounded and rooted and continue in God's love if you remain in Him. माझ्या बहिणो भावांनो, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये राहिला, येशू राहिलात, त्याची वचने तुम्हाला राहिलीत, वधस्तंभ उचललात, तुम्ही शिष्य बनलात, मित्र बनलात, तर लक्षात घ्या, तुम्ही कधी भिकेस लागणार नाही, उपासमारी झोपणार नाही, पाऊस येऊ का नाही हो, तुमच्या घरामध्ये आनंद असेल, पीक येऊ का नाही हो, तुमच्या घरात खायला असेल, काम मिळो का न मिळो, तुम्ही जे काय खाल, तुमचं अल्पधन जे आहे हे बहुतांश धनिकांपेक्षा तुम्हाला जास्ती चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड फॉर दिस. म्हणून आज प्रार्थना करायच्या अगोदर हे 3 स्तर. नंबर 1 खरा द्राक्षवेल आणि फाट्यांचा स्तर. नंबर 2 शिष्यत्वाचा स्तर. नंबर 3 मित्राचा स्तर. आणि शेवटचं वचन योहान 15:16. Ye have not chosen me. The Bible speaks to us. Ye have not chosen me, but I have chosen you and ordained you that ye should go and bring forth fruit, and that your fruit should remain, that whatsoever ye shall ask of the Father in my name, and that whatsoever ye shall ask of the Father in my name, he may give it you. These things I command you, that ye love one another. आणि म्हणून माझ्या बहिण भावांनो, गाभा हा आहे. आज आपला वधस्तंभ उचला, येशूच्या मागे चाला आणि आज निश्चय करा, जगाला सोडून वधस्तंभ घेऊन मी न फिरणार. आणि येशूची प्रीती, येशू म्हणतात योहान 17:मध्ये, these things I command you that ye love one another. येशू मध्ये योहान 15:16मध्ये मी या गोष्टी आज्ञापितो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. Let the love of Christ abides in you. देवाची प्रीती आत्मा अंतःकरणात ठेवा आणि जशी आपणावर आपल्या शरीराप्रीती करा. See, it is not by might nor by power, but by my spirit, said the Lord of hosts. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. And today, as we pray, प्रार्थना करत असताना आपण प्रार्थना करू की देवा, या 2020 या 17 मेला माझी प्रार्थना आहे, मला वाढायचं आहे, मला भरपूर फळं द्यायची आहे. जेव्हा तू येशील माझी फळं टिकून राहून दे. तेव्हा तुम्ही जा, फळं द्या आणि तुमची फळं टिकून राहून द्या. तुम्ही बहुत फळ द्याने माझ्या पित्याचे गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हा. दिस करोना व्हायरस विल पास अवे. व्हायरस येईल, व्हायरस जाईल, पण लक्षात ठेवा, सर्वात मोठा व्हायरस जो आहे तो म्हणजे पापाचा आहे. सिन इज द बिगेस्ट व्हायरस ऑफ ऑल. आणि याची किंमत येशूने 2020 वर्षापूर्वी वधस्तंभावर भरलेली आहे. आणि त्यातून सुटका म्हणजे आज येशूला स्वीकारणं, त्याच्या वधस्तंभावर केलं अर्पण ते स्वीकारणं, येशूचं रक्त जाहीर करणं. कारण जसा तो प्रकाशात आहे तसे प्रकाश चालत म्हणजे एकमेव सहभागिता करू आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. If we walk in the light as he is in the light, so that we may have fellowship one with another, and the blood of Jesus Christ, Son of God, cleanseth us from all sin. Let's pray. आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करूया, प्रभूला गौरव देऊया. आणि माझी विनंती आहे की प्रामाणिकपणे, देवाला प्रामाणिकपणा खूप आवडतो. गॉड लाईक्स फेथफुलनेस. सी यू मे हाईड टू एव्हरीबडी. तुम्ही सर्वांसमोर लपवाल, आपण खूप धार्मिक आहोत, पण आपण खरे कसे आहोत हे देवालाच माहीत आहे.
Only God knows your heart very well. And today, He's interested in you. God loves you. He loves you so much. He gave His only begotten Son, that whosoever believeth in Him should not perish, but have everlasting life. आणि म्हणून आज दुपारी, आज मला येशू माझं वधस्तंभ उचलून तुमच्या मागे चालण्यासाठी आज मला कृपा द्या. मला त्या मित्राच्या स्तरामध्ये घेऊन जा की जे काय तुम्ही सांगाल ते पाळावयास मी कुरकुर करू नये, मागे पुढे बघू नये, परंतु तुमची इच्छा, माझी इच्छा आणि पिता तुमचे विचार, माझे विचार होऊ दे. Thou wilt keep him in perfect peace, whose mind is stayed on thee and trusteth in thee. Every head bow, every eye closed. प्रत्येक डोळा बंद आहे, प्रत्येकी झुकलेला आहे. Wherever you are in your homes, you may be in a car listening, I don't know, or you may be in the night in different part of the world watching this, or you may watch this later. I believe this is your time. ही तुमची वेळ आहे आज देवाशी प्रामाणिक राहण्याची आणि देवाला सर्वस्व समर्पित करा. Surrender all to Jesus and tell Him, I come back to you, Jesus. With a true heart, I lay my fakeness at your feet, and just as I am, I come before you. पिता, जसा मी आहे तसा समोर येत आहे. आज माझ्याकडे काही विशेष गोष्ट नाही प्रभू, की आज मी काही इतका धार्मिक पण नाहीये, परंतु आज जसा मी आहे प्रभू येशू तसा तुझ्या समोर येत आहे. Just as I am without one plea, I come before you, Jesus. Every eye closed, every head bowed. I'll sing a small chorus. Just as I am without one plea, जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उधार. Please, let's pray. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उधार. किंवा हे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, वायास शुद्ध हीनोपाय. तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच भ्रांती फार, हवा जगात दूर निवार. गेरी ते संकटे अपार, निवारी प्रिय कोकरा. आलो तसाच अंधळा, दुःखी दरिद्री दुबळा. साठा तुझाच सगळा, पुरीव प्रिय कोकरा. Just as I am without one plea, I come before my Savior thee. To thee now, Lord, I now resign. O blessed Lamb of God,
room at the cross for you. Though millions have come, there's still room for one. There is a room at the cross for you. आज वधस्तंभाजवळ तुम्हाला जागा आहे आणि ती जागा येशू आज ठेवलेली आहे. That spot, that space is for you. And Jesus is crying out to you, come my son, come my daughter. There is still time. There is still time. Come running to the mercy seat. आज द्यास यामध्ये येशू आज मी येत आहे. लेट्स प्रे. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आम्ही आज तुमच्या दयासाठी येतो बाप्पा. वी कम बिफोर द थ्रोन ऑफ युअर ग्रेस boldly that we may obtain mercy and find grace to help in time of need. Father God, in Jesus name, पिता, आज आम्ही कबूल करतो की आम्ही फक्त शब्दाने बोललेले ख्रिस्ती व्हावं बाप्पा, परंतु आज पिता आम्हाला वचन ऐकणारे असून ऐकून वागणारे करा बाप्पा. आम्हाला प्रभू तुमच्यामध्ये राहू दे बाप्पा. तुमची जिवंत वचने आमच्यामध्ये राहू दे बाप्पा. पिता, आपके वचन हमें बने रहे और आप हमें बने रहे ताकि हम बहुत फल दें. आपका वचन कहता है पिता, तुम बहुत फल देने से मेरा पिता का गौरव होता है और तुम मेरे चेले बनोगे. दिस इज टू माई फादर्स ग्लोरी that you bear much fruit, showing yourselves to be my disciples. Dear sweet Abba, in Jesus' name, please prune us, purge us. How much more the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, shall purge your conscience from dead works of the living God. प्रभू, आज प्रत्येकाची सत्संग बुद्धी रक्ताने देऊन शुद्ध करा बाप्पा. आम्हाला पापा जाणीव होऊ द्या बाप्पा. आम्हाला जाणीव होऊ नये बाप्पा. पश्चातापी अंत करा बाप्पा. आमचं कठीण हृदय तोडा प्रवेश बाप्पा. आम्हाला मौन स्मृती द्या बाप्पा. लॉर्ड, हेल्प अस टू बी सिंपल अबा टुवर्ड्स evil dear Jesus, and wise my master in things towards you बाप्पा. पिता, जे चूक आहे ते चूक राहणारच बघू बाप्पा. आम्ही चुकीला तरी चांगलं म्हणू नये बाप्पा. पाप बाप्पा, आज तुमचं रक्त विजय बाप्पा. आपलं सांगते पिता, कारण जसा तो प्रकाशात आहे तसा प्रकाश चालू आपण एकमेकांवर सहभागिता करू आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. इफ यू वॉक इन द लाईट as he is in the light, so that we may have fellowship one with another, and the blood of Jesus Christ, Son of God, cleanseth us from all sin. पिता, आज प्रत्येक ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना आणि प्रत्येक जगातील शिष्यांना बाबा, लेकरांच्या पिता, जसे तुम्ही प्रकाशात आहात डॅडी, तसे तुमच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आमचं सहाय्य करा. जेणेकरून आमची सहभागिता एकमेकांबरोबर व्हावी. आणि पिता, आपलं वचन म्हणतं, कारण जसा तो प्रकाशात आहे तसा प्रकाशात आम्ही एकमेकांबरोबर सहभागिता करू आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. आणि प्रभू येशू, तुम्ही पित्याचे पुत्र आम्ही कबूल करतो. तुम्ही रक्तमान धारण करून जिवंत देवाचे पुत्र बाप्पा. तुम्ही रक्तमान धारण करून कुमारीच्या घरी जन्म झाला. प्रभू येशू, कारण तुम्ही आमच्या घरी समर्थी मेला, तुम्हाला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी देव पिताने तुम्हाला मेल्यातून जिवंत केले. या क्षणी प्रभू येशू, तुम्ही जिवंत पित्याच्या उजव्या बाजू बसून जितक्याने तुम्हाला स्वीकारला आहे त्यांनी माझी प्रार्थना करत आहात. जशी तुम्ही स्पर्धा केला तसे बरं घेणार बाप्पा. आज येशू, तुमचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नवीन इच्छा निर्माण करा की मला देवाचा मित्र बनायचं बाप्पा, मग शिष्य बनायचं बाप्पा. प्रत्येकाचं सहाय्य करा बाप्पा की आम्ही देखील बाप्पा वचनाप्रमाणे बाप्पा बंधुजन हो. प्रभूच्या करुणेस्तव मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा. जेणेकरून देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्या बाप्पा. फादर, नाव बाय युअर मर्सीज वी ऑल चूज टू प्रेझेंट आवर बॉडीज टू दी अबा विलिंगली पिता, ॲज अ लिव्हिंग सॅक्रिफाइस, होली अँड ॲक्सेप्टेबल अनटू दी, विच इज आवर रिझनेबल सर्व्हिस टू दी. प्लीज हेल्प अस नॉट टू बी कन्फॉर्म्ड टू दिस वर्ल्ड, but please transform us by the renewing of our minds. Please transform us by the renewing of our minds, that we may know what is your good and perfect and acceptable will of God. पिता, माझ्या आजारी आहे, उत्तम आरोग्य द्या. जे बघत आहेत त्यांनी बोला बाप्पा. आणि पिता, सर्व स्तुती, सन्मान, गौरव तुम्हाला बाप्पा. आणि मला विश्वास आहे या कोरोना व्हायरसवरती एकच औषध आहे,
येशू. आणि येशू तुमची किंमत इतकी पॉवरफुल आहे बाप्पा की येशूच्या प्रत्येक गुडघा टेकला जावा. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. देव पित्याच्या गौरवाटी आणि करोना येशू टेकलेलाच आहे बाप्पा. आणि पिता महाराष्ट्रामध्ये आज प्लीज प्रत्येक प्रादुर्भाव, प्रत्येक प्रभू येशू वाढणारे नंबर्स, every spike in numbers, we arrest that virus in Jesus name wherever you are. In the name of Jesus, we speak life and life in abundance of Jesus in every patient diagnosed by coronavirus. Father, please we pray for Indian economy. इतके आशीर्वाद करा बाप्पा. धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते. तुमची धार्मिकता पिता मी येशूद्वारे मी उठलेली बाप्पा. आज तुमची धार्मिकता भारताची उन्नती करणार बाप्पा. सर्व गौरव तुम्हाला पिता. ज्यांच्या नोकऱ्यांची भीती आहे ना, आपण भीती घालवा बाप्पा. त्यांची नोकरी टिकून राहा बाप्पा. Those who are in fear of them losing their jobs, remove that fear, Father, this afternoon. Help them to be secure that Jesus will provide them. But my God shall supply all your need according to His riches in glory by Christ Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you for using me. Thank you for this prayer. In Jesus' name we pray. Amen. God bless you. Amen. He's been kind to you. प्रभु तुम्हाला आशीर्वाद देव. Be bold. Be strong. For the Lord thy God is with you. And remember, if you abide in Him and His words abide in you, whatsoever ye shall ask in the name of Jesus, ye shall receive. Shalom. Shalom. And God bless you. Hope to see you soon with social distancing or without social distancing. God bless you. And remember, if Jesus comes tonight, see you all in heaven. Bye-bye.